नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्या आत्तापर्यंत उच्च न्यायालय मुंबईच्या 2 याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता मित्रांनो, तिसरी यादी प्रसिद्ध होणार की नाही त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुमची आता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा या पदासाठी घेतली जाते. शिपाई आणि हमाल या पदासाठी, जी की 30 गुणाची लेखी परीक्षा असते. त्याच्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. लेखी परीक्षेनंतर मित्रांनो, तुमची शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष आहार चाचणी, ज्याला आपण क्लीननेस टेस्ट असं म्हणतो, आणि चापल्य चाचणी, ती 10 गुणांची घेतली जाणार आहे. आणि तोंडी मुलाखत 10 गुणांची घेतली जाणार आहे. असे मिळून मित्रांनो 50 गुणांचं तुमचं या ठिकाणी हे कट ऑफ जे आहे ते लावलं जाईल. निवड याद्या तयार केल्या जातील. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं, 2 दिवसापूर्वीच तुमची दुसरी यादी जी आहे उच्च न्यायालय मुंबई शिपाई आणि हमाल या पदासाठी प्रसिद्ध झालेली आहे 12 जानेवारी 2024ला. त्यामध्ये 2632 उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर अगोदर तुमची पहिली यादी जी आहे मित्रांनो या ठिकाणी लागली होती 20 सप्टेंबर 2023ला, ज्यामध्ये 5000 प्लस उमेदवारांना बोलवलेलं होतं. तर मित्रांनो, आता दुसरी यादी लावण्याचं असं कारण आहे की 5000 उमेदवार जे बोलवले होते त्यांनी, जागा किती होत्या या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो, तर टोटल 133 जागा होत्या. तर त्यामधून मित्रांनो 5000 उमेदवारांना बोलवलं होतं त्यांनी 133 जागांसाठी. परंतु फॉर्म भरताना बरेच विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या आहेत. जरी मित्रांनो या ठिकाणी उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याचं का रिजेक्ट झाले पहा, एखाद्या विद्यार्थ्याच्या मार्कशीटवरती ग्रेड होता ABCD ग्रेड असं काय असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी जर समजा मित्रांनो ग्रेड टाकला आणि त्याचे पर्सेंटेज टाकताना व्यवस्थित टाकले नाहीत, कन्वर्ट व्यवस्थित केलं नाही, तर समजा एखाद्याने मित्रांनो त्याला 85 टक्के होते, तर त्यांनी 80% टाकले. तर अशा पद्धतीने ज्या चुका झालेल्या आहेत, छोट्या छोट्या पॉईंटमध्ये जरी चूक झालेली असेल तरी देखील मित्रांनो अशा विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून या ठिकाणी मित्रांनो काढलेलं आहे. लक्षात राहू द्या, त्यांना रिजेक्ट केलेले आहेत त्यांचे फॉर्म जे आहेत ते. त्याच्यामुळं मित्रांनो ही दुसरी यादी जी आहे त्यांनी या ठिकाणी 5000 उमेदवारांच्या नंतरचे पुढील अल्पसूचीतील 2632 उमेदवार घेतलेले आहेत. आता मित्रांनो 133 जागा आहेत. मग विचार करा तुम्ही, समजा एकाच 10 जरी बोलवायचे म्हणले विद्यार्थी, तर त्यांना जवळपास किती विद्यार्थी घ्यावे लागतील? 1600 किंवा 1500 विद्यार्थी त्यांना गरजेचे आहेत घेणं, ठीक आहे. परंतु तेवढे देखील विद्यार्थी त्यांना 5000 उमेदवारांमधून भेटलेले नाहीत. याच्यावरून विचार करा, जिल्हा न्यायालयामध्ये तुमचा जो फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरलेला आहे आणि मित्रांनो तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते तंतोतंत जुळणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कुठेच ॲडजस्टमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला चेक केलं जात नाही. अत्यंत काटेकोरपणे ही पदभरती जी आहे ती कंडक्ट केली जाते मित्रांनो. आता जिल्हा न्यायालयामार्फत ही पदभरती 2023मध्ये याचे मित्रांनो फॉर्म आले होते. 21 मार्च 2023ला ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झाली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याला फॉर्म देखील भरलेले आहेत. तुम्हीही भरलेला असेल. तुमचं ही पहिल्या यादीमध्ये नाव नसेल तर दुसऱ्या यादीमध्ये बऱ्याच जणांचं नाव आलेलं आहे, आणि पहिल्या यादीमध्ये नाव होतं बऱ्याच जणांचं, परंतु त्यांना माहितीही नाही की यादी कधी आली. त्यामुळे मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल असेल किंवा हा चॅनल असेल सबस्क्राईब करून ठेवा. इथं तुम्हाला प्रत्येक अपडेट जे आहे ते भेटत राहतात. तर आता मित्रांनो 2632 जणांची ही दुसरी यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. याचंही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो जवळपास 2 महिने चालेल, कारण की पहिली यादी प्रसिद्ध झाली होती मित्रांनो 20 सप्टेंबर 2023ला, आणि जवळपास ऑक्टोबरच्या 10 तारखेपर्यंत काहीतरी यांना डॉक्युमेंट पाठवायचे होते. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे मिळून मित्रांनो जवळपास या ठिकाणी 3 महिने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 5000 विद्यार्थ्यांचं चाललं. तर याचं 2000 विद्यार्थी जे आहेत यांचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो जवळपास 1 ते 1.5 महिना चालेल. म्हणजे जानेवारी असेल किंवा फेब्रुवारीच्या 15-16 तारखेपर्यंत कंप्लीट होईल. त्यानंतर मित्रांनो फेब्रुवारी एंडिंगपर्यंत किंवा मित्रांनो मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला याची जी आहे मित्रांनो लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली दिसेल. जर यादी प्रसिद्ध नाही झाली तर मित्रांनो समजायचे की त्यांना आत्ता जी 2000ची यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्यामधूनही त्यांना मग विद्यार्थी जे आहेत ते भेटलेले नाही आहेत. तर ते तिसरी यादी देखील लावू शकतात मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, कारण की कोर्टची ही पदभरती जी आहे मित्रांनो महिनोन चालत राहतात मित्रांनो. ह्या पदभरत्या स्वतः कोर्ट घेतं आणि अत्यंत काटेकोरपणे ही पदभरती मित्रांनो केली जाते. त्यासाठी उशीर लागतो मित्रांनो या भरतीसाठी, आणि ऑनलाईन फॉर्म मागवले जातात. त्याच्यावरून मित्रांनो डॉक्युमेंट मागून अत्यंत काटेकोरपणे व्हेरिफिकेशन केलं जातं. आता तुम्ही म्हणाल की आम्ही 5000 जणांची जी पहिली यादी लागली होती त्याच्यामध्ये आमचं नाव होतं, परंतु अजून आम्हाला परीक्षेसाठी बोलवलेलं नाही. तर का बोलवलं नाही मित्रांनो? कारण की त्यांना उमेदवार भेटलेले नाहीत तेवढे, त्यामुळे दुसरी यादी लावलेली आहे. आता दुसऱ्या यादीमधून जेवढे उमेदवार त्यांना भेटतील, जर नाही भेटले तर अजून तिसरी यादी लागू शकते, आणि जर नाही तिसरी यादी लागली तर मग तुमची लेखी परीक्षेसाठी मित्रांनो एक अल्पसूची तयार केली जाईल.
त्यानंतर मग तुम्हाला अजून मित्रांनो या ठिकाणी काय केलं जाईल, लेखी परीक्षा जी होणार आहे तुमची त्याच्यासाठी 30 गुणाची त्यासाठी बोलवलं जाईल. ती यादी जी आहे मित्रांनो जशी प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला शेअर केली जाईल. 2 ते 3 महिन्याचा कालावधी अजून मित्रांनो त्यासाठी लागू शकतो, कमीही लागू शकतो मित्रांनो, एक अंदाजित सांगतोय मी. 1-1.5 महिन्याचा कालावधी अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जी दुसरी यादी आली त्यासाठी लागू शकतो. त्यानंतर तुमच्या लेखी परीक्षेसाठी मित्रांनो हॉल तिकीट आणि तुमची यादी जी आहे ती प्रसिद्ध केली जाईल. आणि लेखी परीक्षेनंतर पुढची प्रोसेस मित्रांनो शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे क्लिनिक टेस्ट आणि चापल्य चाचणी आणि त्यानंतर मुलाखत तुमची असणार आहे. याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते कशा पद्धतीने होते, मुलाखत कशा पद्धतीने होते त्याच्याबद्दलची सर्व माहिती. तर मित्रांनो ही उच्च न्यायालय मुंबईची जी आहे मुख्यालयाच्या ठिकाणावरून ही मुंबईची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झाली होती. 133 पदांसाठी शिपाई आणि हमालसाठी परमनंट जॉब असणार आहे. हा देखील परमनंट जॉब आहे मित्रांनो. 15,000 ते 47,600 आणि सर्व भत्ते या पदासाठी असतात. जशी जिल्हा न्यायालयाची सध्या भरती निघालेली तसेच हे पद जे आहे मुख्यालयाच्या ठिकाणी भरलं जाते, त्याची जाहिरात आलेली होती. तर त्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली तिसरी लिस्टबद्दल आणि लेखी परीक्षाबद्दलची. आता मित्रांनो TCS मार्फत तुमचे जे प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्ट्स जवळपास 35 ते 36 डिस्ट्रिक्ट कोर्ट्समधून मित्रांनो जाहिरातीसाठी तुमचे फॉर्म मागवलेले TCSने. तर त्याबद्दल अजून अपडेट आलेलं नाही. त्याच्या परीक्षा कधी होतील किंवा शॉर्टलिस्टबद्दल त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत मित्रांनो वेळोवेळी शेअर केलं जाईल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या जिल्हा न्यायालय पदभरती लिपिक शिपाईसाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल किंवा पुरवठा निरीक्षक असेल, त्यानंतर मित्रांनो कारागृह विभाग पदभरती असेल, पोलीस भरती असेल, अशा सर्व सरळ सेवा भरतींसाठी तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS पॅटर्ननुसार TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. कारण की तुमची पदभरतीची परीक्षा जी आहे TCS मार्फत होणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी प्रत्येक पुस्तकामध्ये 7,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश करून तुम्हाला हे पुस्तक तयार करून दिलेलं आहे. यामध्ये मित्रांनो मागील झालेल्या TCS मार्फत ज्या परीक्षा आहेत जसं की नगररचना शिपाई असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वन विभागामधील वनरक्षक लेखपाल असेल, सहकार विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग DMER असेल किंवा TPE असेल, PCMC असेल, अशा विविध परीक्षांचा समावेश या प्रश्नपत्रिकाचा समावेश यामध्ये करून प्रश्नपत्रिका संच बनवण्यात आलेला आहे. कारण की मित्रांनो तुमची जी परीक्षा सध्या होते कुठलीही सरळ सेवेची TCSची परीक्षा असू द्या, TCS बरेचसे प्रश्न जे आहे मागील प्रश्नपत्रिकांमधील रिपीट करतं, तो पॅटर्न रिपीट होतो. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो त्याचं पॅटर्न त्याचबरोबर काही प्रश्न जे आहेत त्याचे रिव्हिजन करण्यासाठी हे प्रश्नपत्रिका संच उपयोगी पडतील आणि सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला अत्यंत उपयोगी अशी पुस्तकं आहेत. त्यानंतर मित्रांनो त्यांनी इंग्रजी व मराठीचा TCS प्रश्नसंच देखील स्पेशली प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला इंग्रजी व मराठीचे प्रत्येक प्रश्नाची उत्तरं पाहायला भेटतील मित्रांनो. याच्यामध्ये 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचं चालू घडामोडीचं TCS IBPS पॅटर्ननुसार 81 सराव प्रश्नसंच हे देखील पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्ही सध्याच्या भरतीसाठी खरेदी करू शकता.